हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. काय दिसते डिशमध्ये? सो टेस्टी दाल पकवान. खूप छान रेसिपी आहे. रेसिपीला सुरुवात करू. हे बघा, चण्याची डाळ आहे आणि मुगाची डाळ आहे. मी ओव्हरनाईट सोक करून घेतलेले. तुम्ही 4-5 आवर्स सोक केले तरी चालेल. मस्त डाळ भिजते. हे बघा, जास्त साहित्य लागणार नाही आहे. रेसिपीला सुरुवात करू. कुकरमध्ये टाकले मी 2 डाळी. आता थोड्याशा 2-3 हिरव्या मिरच्या कापून टाकायच्या. थोडंसं तेल टाकायचं. अर्धा ते 1 ग्लास पाणी टाकायचं. डाळ बघून पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही. आणि हळद आणि मीठ टाकायचं आणि मस्त डाळ शिजवून घ्यायची. 4 ते 5 विसलमध्ये डाळ मस्त शिजून जाते. हे बघा, तुमची डाळ जर नाही शिजली तर एक काम करा, रईच्या साह्याने घेटून घ्यायचं. हे बघा, डाळ मस्त शिजलेली आहे. आता तिला एका बाउलमध्ये काढली आणि त्यात काही मसाले ॲड करणार आहे. लाल तिखट मसाला टाकणार आहे, थोडासा चाट मसाला, जिरेची पावडर अशी बनवून घेतलेली आहे, थोडा ओवा टाकणार आहे. आता आपण डाळीला तडका देऊन घेणार आहोत. हे बघा, तुपाचा तडका पण छान असतो, पण तेलाचा पण छान आहे. मी तेलाचाच देते. तेल टाकलं आहे आणि तेल मस्त कळकळू द्यायचं. जिरे, राई, कढीपत्ता नसल्यास तरी चालेल, स्किप करा. आणि 2 हिरव्या मिरच्या कट करून टाका. तेल मस्त कळकळू द्यायचं. तडका छान डाळीला बसला पाहिजे. हे बघा, लाल तिखट मसाला पण टाकायचा आणि ह्या डाळीमध्ये तडका मस्त. वाव, काय सुगंध सुटला आहे मस्त, खूप छान. आणि हळूहळू मिक्स करून घ्यायचं. हे बघा, वरतून मी पुदिन्याची चटणी आणि इमलीची चटणी घरीच बनवली आहे, आंबट गोड मस्त. आणि मिक्स करून घ्यायचं. खूप छान टेस्ट होता डाळीचा. त्यावर बारीक चॉप करून घेतलेला कांदा स्प्रेड केला मी डाळीवर आणि गार्निशसाठी कोथिंबीर टाकली मस्त. आता मी पकवानाची तयारी करणार आहे. पकवान बनवण्यासाठी मैदा, जिरे आणि रवा लागणार आहे. थोडंसं तेल टाकायचं. तेलाने काय होतं, पकवान छान होतात, तुटत वगैरे नाही. आणि हळूहळू पाणी टाकून मस्त गोळा बनवून घेणार आहे पिठासारखा. हे बघा, आता छोटे छोटे आपण चपाती पुरीसारखं लाटून घेणार आहे आणि असे छेद करून घेणार आहे, जेणेकरून पुरी फुलणार नाही आपली तेलात. आता कढईत तेल टाकलं होतं आणि मस्त फ्राय करून घ्यायची स्लोली. हे बघा, थोडा लालसर कलर यायला पाहिजे. हे बघा, फ्राय झाल्यानंतर आपण ते काढून घ्यायचं. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग गाईज.